सो आता आपण इथे हे ड्रॉ करणार आहोत. सो ह्याला आपण आहे ना 3 पार्ट मध्ये आपण त्याला ड्रॉ करणार. ओके, फर्स्ट पार्ट आहे हा रेक्टँगल, सेकंड पार्ट आहे हा सिलेंडर आणि थर्ड पार्ट आहे हा समोरचा रेक्टँगल. ओके, सो काय करू की आधी आपण आहे ना हा हा रेक्टँगल ड्रॉ करू. हा रेक्टँगल ड्रॉ करायचा ज्याची लेंथ आहे 46 आणि ज्याची विड्थ आहे 37. त्यानंतर रेक्टँगलला जोडून आपण एक सिलेंडर ड्रॉ करू ज्याचा डायमीटर आहे 37 आणि ज्याची डायमीटर 37. पटकन ड्रॉ करू आपण आता. मी तर काय करतो, सेंटर रेक्टँगल ड्रॉ करणार, एक सेंटर रेक्टँगल ड्रॉ करणार मी ज्याची हे विड्थ घेणार 37. ओके, हाईट 37 आणि विड्थ घेणार 46 घेणार. नंतर मी इथे एक सर्कल ड्रॉ करणार ज्याची ऑटोमॅटिकली डायमीटर 37 येणार. कॅन्सल करून नाहीतर शो होईल. नंतर काय करायचं, हा फर्स्ट पार्ट माझा ड्रॉ करून झाला. फर्स्ट पार्ट माझा ड्रॉ केला. नंतर मी काय करणार की मला अजून इथे काय काय दिसतंय की मला हा एक रेक्टँगल दिसतोय. ओके, ज्याची विड्थ किती आहे, इथे रेडियस 14 आहे म्हणजे त्याची विड्थ किती येणार, 14च्या डबल 28. ओके, म्हणजे त्याची विड्थ येणार 28 आणि त्याची लेंथ येणार ह्या पॉइंट पर्यंत किती आहे 46. सो 46 लेंथचा एक आपल्याला रेक्टँगल ड्रॉ करायचंय आणि 28 त्याची विड्थ पाहिजे. त्यानंतर त्याला समोर सेम इथे आपण कसा सर्कल ड्रॉ केला, सो इथेच एक इथे सर्कल ड्रॉ करायचं ज्याची रेडियस 14 असा ड्रॉ करू. सो आपल्याला कळेल. पहिल्यांदा आपण काय करणार, इथे एक सेंटर लाईन ड्रॉ करूया. सेंटर लाईन ड्रॉ केली, त्याला डायमेन्शन देऊ. किती द्यायचं आपल्याला 46. सो आपण इथं 46 ड्रॉ करू, डायमेन्शन देऊ. नंतर लाईन रेक्टँगल आपण लाईन कमांड सॉरी आपण सेंटर रेक्टँगलला पण ड्रॉ करू शकतो. सेंटर रेक्टँगलने ड्रॉ करू आपण, इझी जाईल. सो मी ते त्याला किती म्हणणार आहे 28 आणि ऑटोमॅटिकली त्याची 46 येणार. ओके, मी एक इथं रेक्टँगल ड्रॉ केला. नंतर मी तर काय करणार, एक इथं सेंटर ड्रॉ करणार, सर्कल ड्रॉ करणार. कारण मी काय केलं परत एकदा सांगतो. मला इथे काय ड्रॉ करायचं होतं, एक 28 बाय 46/28 चा मला एक रेक्टँगल ड्रॉ करायचा होता. म्हणजे काय करायचं होतं, ज्याची लेंथ 46 आहे आणि ज्याची विड्थ आहे 28. सो मी काय करणार, इथे एक सेंटर लाईन ऑलरेडी आधी ड्रॉ करून घेणार ज्याची मी लेंथ डायमेन्शन देणार 46. सो नंतर सेंटर रेक्टँगल वर जाणार. इथे मिड पॉइंट कुठे आहे, एक मिनिट, मिड पॉइंट आहे इथे. सो इथून एक मी इथं पेन्सिल मार्क करणार आणि एक रेक्टँगल ड्रॉ करणार ज्याची विड्थ मी घेणार 28 आणि हाईट ऑटोमॅटिकली 47 येणार. हाईट ऑटोमॅटिकली ड्रिव्हन डायमेन्शन होणार. सो आपण याला हात लावायचा नाही. नंतर ते एक आपण सर्कल ड्रॉ करू. ओके, सर्कल ड्रॉ करणार, सर्कल ड्रॉ केला. नंतर एवढा पार्ट झाला. नंतर इथे अजून काय दिसतंय आपल्याला की जे करतो इथे काय दिसतंय, हा एक पार्ट दिसतोय का. सो टी शेप आपण हा क्रिएट करू. टी शेप आपण पेननेच ड्रॉ करणार. सो लाईन कमांड यूज करू. त्या अगोदर इथे सेंटर लाईन ड्रॉ करूया. केले ड्रॉ, लाईन कमांड, मी जसं ड्रॉ करतोय मी त्या शेप कडे पाहिलंय. सो तुम्ही पण ते शेप कडे पाहूनच ड्रॉ करा. सो मी ते टी बनवणार
आणि डायमेन्शन आताच देऊया. सॉरी, इथे क्लिक करू. डायमेन्शन आहे 9 नंतर इथून ते तुम्ही काय करा, जे जो ड्रॉइंग आहे ते मोबाईल मध्ये पुढे ओपन करा. सो तुम्हाला क्लिक होईल की कधी कुठे डायमेन्शन घ्यायच्यात. सॉरी 6 नाही 3 घेऊ. तुम्हाला सांगतो मी काय केले ते. हे इकडे बघा, एक मिनिट क्लिअर करतो. सो मी काय केलं की इथे काय केलं की 9 का घेतलं, कारण 9 त्याची विड्थ आहे. 6 का घेतलं, कारण सेंटर लाईन टू ही लाईनचं डिस्टन्स किती आहे, 6/2. 6/2 चं म्हणजे 6 हाफ किती 3. सो आपण 3 घेतलं. सेम काय करायचं, सॉरी, सेम काय करायचं आहे तसं आपण ह्याला मिरर करूया. मिरर एंटिटीज वर जायचं. काय काय मिरर करायचं, मला हे पण करायचंय. मिरर अबाउट, ओके. मिरर होणार, मिरर झालं. 90% काम इथं झालं आपलं. परत एक्सट्रूड करायचं. एक्सट्रूड करताना नीट पहा इथं, एक्सट्रूड ब्लाइंड स्केच. ओके. त्याची हाईट किती घ्यायची आहे, 28. आय थिंक 28 आहे, तर चेक करा. येस 28. हाईट 28 घ्यायची आहे. एक्सट्रूड करायचं त्याला लगेच. येस, एक्सट्रूड केलं. नंतर इथे इथे क्लिक करायचं, स्केच वर जायचं. अजून परत एक्सट्रूड काय करायचंय आपल्याला, हा सिलेंडर एक्सट्रूड करूया. पूर्ण ऑल साइड्स त्याच्या एक्सट्रूड करायच्यात. टिक मार्क करायचं, नाही सॉरी, टिक मार्क नाही करायचं. आता काय करायचं की त्याचं डायमेन्शन पाहू. इथे डायमेन्शन किती आहे, 37 आहे. एक मिनिट, 37 आहे. पण कसं, ऑफसेट आहे खाली, इथं ऑफसेट आहे. ऑफसेट कितीच आहे, 9 mm चा खाली ऑफसेट आहे. सो आपण काय करूया, स्केच प्लेन वर जायचं. ऑफसेट कितीचा आहे, 9 चा ऑफसेट आहे. येस करायचं इथे. आणि टोटल हे किती आहे, 37. इथे हे वर गेलं तुम्ही पाहिलं. सो आपण ब्लाइंड करायचं आणि टिक करायचं. इथे झालं. नंतर सेम स्केच रिमेनिंग आपण पार्ट एक्सट्रूड करूया. हा जिचा आहे 12 आहे, 9 आहे, सॉरी 9 आहे. इथे पहा 9 आहे, 9. केलं. नंतर सेम प्रोसेस करायची सगळीकडे. एक्सपोर्ट करायचं आहे, इझी आहे. हे 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 वर जाईल, हे दिसतंय हे वर गेलेलं. ब्लाइंड घेऊ खाली, ओके, टिक मार्क. सो पार्ट बऱ्यापैकी तयार झाला आहे. नंतर आपण काय करू, पटपट त्याला एक्सट्रूड कट करूया. पहिले ह्या सरफेस एक्सट्रूड कट. का एक्सट्रूड कट, कारण इथे इमेज मध्ये पहा, इथे कट आहे, इथे कट आहे. इथे कट कितीचा आहे, 6 डायमीटर. इथे कट किती आहे, 25. पटकन करूया. व्हिडिओ लेंदी होत चाललाय, सॉरी, पण तुम्हाला कळायला पाहिजे. डायमेन्शन किती आपण देणार आहे, 6 देणार आहोत. नंतर एक्सट्रूड कट थ्रू ऑल. पॉपअप कट तिथं होईल, झाला. लगेच इथं येऊ. लगेच हा किती आहे, 28 आहे. तुम्ही इथं पहा, 28 आहे. पिक्चर एक्सट्रूड कट थ्रू ऑल ऑलरेडी सिलेक्ट आहे बाय डिफॉल्ट. ओके, हे झालं. नंतर मला इमेज क्लिअर करतो. नंतर मला इथे पण सर्कल दिसल्यात 2. सो मी काय करणार, इथे जाणार. ओके, इथे क्लिक करणार. असं होईल. तुम्ही थोडं रोटेट करा इमेज तुमच्या सोयीने.
सो मी ते सर्कल ड्रॉ करणार, इथे करतो, इथे करतो. ओके, मी त्या सर्कलला आधी सिलेक्ट करतो, शिफ्ट क्लिक करायचं आणि माऊसचं लेफ्ट बटन क्लिक करून ह्या सर्कलला एकदा क्लिक करायचं आणि या सर्कलला एकदा क्लिक करायचं. इक्वल टू ऑप्शन मिळेल, इक्वल टू करायचं. स्मार्ट डायमेन्शनवर जायचं, डायमेन्शन किती आहे 10 mm चा रेडियस आहे, डायमीटर आहे 10 mm चा डायमीटर. त्या दोघांमधला डिस्टन्स किती आहे 21 आहे. तुम्ही एकदा इमेज मध्ये पहा, व्हिडिओ लेंथ होत चालायचं, मी सारखं ओपन नाही करणार. 21. ओके, इथपर्यंत झालं. नंतर इथे क्लिक करा आणि इथे क्लिक करा, इथे आहे 9. तुम्ही इमेज मध्ये पहा, इथे आहे 9 आणि झालं. एवढंच करायचं. इथं कन्स्ट्रेंट नाही झालं तर डोंट वरी, फीचर एक्सट्रूड कट थ्रू ऑल, इथं पहा थ्रू ऑल, येस, या इट इज डन. लास्ट पार्ट आहे रिब, लास्ट पार्ट आहे रिब. रिब कशी आहे, सो इथे रिब ड्रॉ करू आपण. रिब ड्रॉ करायला तर प्लेन, टॉप प्लेन सिलेक्ट केला मी, परत इथं नॉर्मल टूब. ओके, एक लाईन टूल यूज करायचं, इथून इथं इथून एक बेसिक शेप ड्रॉ करून घ्यायचा. घेतला, स्मार्ट डायमेन्शन वर जायचं, डायमेन्शन द्यायचं, इथून इथपर्यंत डिस्टन्स काय 15. सो इथून डिस्टन्स आहे 15 ड्रॉ केली. नंतर टिक मार्क, फीचर एक्सट्रूड बॉस बेस, रोटेट करा, मिड प्लेन करा, त्याची विड्थ किती आहे, विड्थ किती आहे, डायमीटर जेवढे तेवढी त्याची विड्थ आहे. सो 6 आपण इथं करूया, तर 9 असेल तर 6 करा. झालं. ओके, सो इथे आपलं हे बनलं. ओके, थँक्यू सो मच.